आता राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। बातमी मुंबईतनं आहे। एल्फिस्टन पुलाच्या पाडकामाविरोधात स्थानिक रहिवासी आक्रमक झालेले आहेत। आसपासच्या जुन्या इमारतींमधील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत ठोस लेखी आश्वासन द्या, मगच पूल पाडकाम सुरू करा। लेखी आश्वासन न दिल्यास पुलाचं काम करू देणार नाही असा निर्धार रहिवाशांनी केला। दरम्यान सोमवारी म्हणजे आज रहिवाशांच्या मागण्यांबाबत एमएमआरडीए, पालिका, भाडा अधिकारी यांच्यासोबत एक बैठक होणार आहे। त्यामध्ये पुनर्वसनाबाबत कोणता निर्णय घेतला जातो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। या सगळ्या संदर्भात एल्फिस्टन पुलावरून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईतील सर्वात जुना पूल म्हणजेच एल्फिस्टन पूल पाडण्याची प्रक्रिया काही दिवसांआधीच पूर्ण होणार होती। मात्र स्थानिकांच्या तीव्र विरोधामध्ये ही प्रक्रिया रखडली गेली आणि हा पूल वाहतुकीसाठी अद्यापही सुरू आहे। खरं तर इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की त्यांचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे योग्य त्या ठिकाणी, तेही मुंबईमध्येच। कारण का हा पूल ज्यावेळी तोडण्याचा निर्णय घेण्यात आला एमएमआरडी आणि प्रशासनाकडून, तेव्हा त्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना दिली गेली नव्हती। एमएमआरडीएने परस्पर निर्णय घेतला तोडकामाचा। मात्र या इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की आमचं पुनर्वसन केलं गेलं पाहिजे, ही एक मागणी आहे। त्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर मग हा पूल केवळ वाहनच नाही वापरत, तर मग अनेक नागरिक पायी देखील हा पूल वापरतात। हजारोच्या संख्येने नागरिक पायी हा पूल क्रॉस करतात। त्यामुळे यांची गैरसोय होऊ नये त्यासाठी एक पर्यायी पादचारी पूल इथे तयार करावा अशी देखील मागणी इथल्या रहिवाशांची आहे। या मागणीसाठी यांनी काही दिवसांपूर्वी तीव्र निषेध देखील दर्शवला। त्यामुळे इथल्या नागरिकांची ही मागणी आज ठेवली जाणार आहे। त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर दुपारी 1:30 वाजता यांची बैठक पार पडणार आहे मुख्यमंत्र्यांसोबत। या बैठकीमध्ये यांची मागणी पूर्ण केली जाते का, स्थलांतराविषयी नेमकं काय त्यांना आश्वासन दिलं जात आहे आणि पर्यायी पादचारी पूल देखील बांधला जातोय की नाही हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।